या धबधब्याकडे जाण्यासाठी असा रस्ता असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. हॅलो, मी मुक्ता आणि ओंकारनं त्याच्या व्हिंटेज आणि क्लासी 4x4 जिप्सीला स्टार्टर मारला आणि आम्ही घारपी गाव मागे सोडून जंगलात प्रवेश केला. आम्ही हा जिप्सीचा प्रवास मस्त एन्जॉय करत होतो, पण पुढे धोधो पावसामुळे पूलच वाहून गेलेला दिसला. आता इथं जिप्सीला तिची कमाल दाखवायचीच होती. ओंकारनं बाजूच्या वाटेनं गाडी पाण्यात घातली, पण पुढे गाडीला ट्रॅक्शन मिळेना. पाण्याचे फव्वारे उडत राहिले फक्त. पुढे मग चाकाखाली दगड टाकले. आत्ता गाडी निघणार असं वाटलं, पण गाडी तिरकी झाली आणि आपटली. एका बाजूला बरंच खोल पाणीही होतं. चाकाखाली मोठे दगड लावले आणि ओंकारनं जिप्सी जिद्दीनं पुढं घेतली. गाडी बाहेर आली आणि आम्ही जल्लोषच केला. कसं वाटतं ओंकार? खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली. पुढे अजून एक वॉटर क्रॉसिंग होतं, ते आम्ही सहज पार केलं आणि अर्ध्या तासाचा ट्रेक करून आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो. इथं आम्ही काय काय केलं त्याविषयी पुढच्या भागात सांगते.